नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत. बातमी पुण्यातली आहे. पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्येच चोरी झालेली आहे. सीआयडी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातून यूपीएस चोरीला गेलेला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील म्हणजेच सीआयडी मधील विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे यांच्या कार्यालयातील 4 यूपीएस चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. काम करणाऱ्या सफाई कामगारांना चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरनं. वैभव, धक्कादायक प्रकार काय सांगता येईल याबद्दल? सीआयडी ही सगळ्यात ग्लोरिफाईड ब्रांच आहे पुणे महाराष्ट्र पोलिसांमधली. आपण सिरियल्स किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातूनही सीआयडी किती कसं काम करतं किंवा एखादा गंभीर गुन्हा घडला आणि स्थानिक पोलिसांना त्याचा तपास नाही करता आला तर तो तपास सीआयडीकडे द्या असं म्हणून अनेकदा मागणी केलेली आपण यापूर्वी ऐकलेलं आहे. मात्र आताची परिस्थिती जी आहे ती अत्यंत विचित्र आहे. पुण्यातलं सीआयडीचं जे मुख्य कार्यालय आहे तिथल्या स्पेशल आयजींच्या कार्यालयातली 4 इन्व्हर्टर्स जी आहेत ती यूपीएस जी आहेत ती चोरीला गेली आहेत आणि अखेर सीआयडीच्याच अधिकाऱ्यांना त्याची तक्रार चतुश्रृंगी पोलिसांकडे करावी लागली आणि आता चतुश्रृंगी पोलिसांनी या सगळ्या यूपीएस चोरीचा तपास केल्यानंतर तिथेच काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याने हे 4 यूपीएस जे आहेत ते चोरून बाथरूम मध्ये ठेवले होते आणि तिथून तो बाहेर घेऊन जाणार होता अशी माहिती जी आहे ती उघड झाली. चतुश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल केलाय. मात्र सगळ्यात जास्त महाराष्ट्र पोलिसांमधली ग्लोरिफाईड किंवा ज्याचं प्रचंड कौतुक करण्यात आलेलं आहे त्या ब्रांचच्याच कार्यालयामध्ये ही अशी चोरी झाल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जातं. बिलकुल वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. राज्यामध्ये ठिकठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललेला आहे. पाहुयात याच संदर्भातल्या बातम्या. आणि ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. बातमी नागपुरातली आहे. नागपूरमधली कोरोना रुग्णसंख्येतली वाढ अजूनही कायम आहे. काल राज्यातील सर्वाधिक रुग्ण नागपुरात आढळलेले आहेत. गेल्या 24 तासात नागपुरात 1338 नवे कोरोना रुग्ण आढळलेत तर 6 रुग्णांचा मृत्यू झालाय. सलग 7व्या दिवशी नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा 1000च्या पार गेलेला आहे. ऍक्टिव्ह केसेसचा आकडा देखील आता 11,411 इतका झालेला आहे. आजपर्यंत नागपुरात 1,60,343 लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये आतापर्यंत एकूण 4,407 लोकांचा मृत्यू झालाय. नागपूर आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरच आहे की काय असंच या आकड्यांवरनं म्हणावं लागेल. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या. तुषार, नागपुरातला कोरोना बाधितांचा वाढता आकडा आता गंभीर चिंतेचा विषय बनत चाललेला आहे आणि आपण जर बघितलं तर सलग 7व्या दिवशी 1000हून जास्त रुग्ण नागपुरात आढळलेले आहेत. धक्कादायक प्रकार आहे. तुषार, काय सांगताय? अजिंक्य, निश्चित जर का राज्याच्या इतर आकड्याची तुलना करायची झाली तर निश्चितच नागपूरमधले जे आकडे आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. कारण की जर का आपण राज्याचा कालचा एकूण आकडा बघितला साधारण तो 10,000च्या घरामध्ये आहे आणि एकट्या नागपूरमध्ये 1338 रुग्ण म्हणजे साधारण 13% रुग्ण म्हणजे राज्यातल्या एकूण रुग्णांच्या 13% रुग्ण हे एकट्या नागपूर शहरामधनं आणि नागपूरच्या परिसरामधनं निघतात. या व्यतिरिक्त ऍक्टिव्ह केसेसचा जर का विचार करायचा झाला तर साधारण 80,000च्या घरामध्ये महाराष्ट्रात ऍक्टिव्ह केसेस आहे कोरोनाचे. त्यामध्ये एकट्या नागपूरमध्ये साधारण हे जर बघायचं झालं तर 11,000च्या जवळपास ऍक्टिव्ह केसेस नागपूरमध्ये आहे. म्हणजे 15% ऍक्टिव्ह केसेस राज्यातले एकट्या नागपूरमध्ये आहे. तर या संपूर्ण आकड्यावरनं हे लक्षात येतं की कुठंतरी नागपूर शहर हे महाराष्ट्रातलं कोरोनाचं हॉटस्पॉट बनत चाललेलं आहे. काल देखील आपण बघितलं होतं की काल आणि मागच्या 48 तासामध्ये जे टेस्टिंगचं प्रमाण झालं त्या टेस्टिंगच्या प्रमाणामध्ये साधारण 15% संक्रमण दर हा त्या नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे प्रशासनाची चिंता ही सातत्याने वाढत चाललेली आहे. प्रशासन दिवसेंदिवस कठोर निर्बंध लावत आहे. मात्र नागरिकांकडे
प्रशासनाकडनं तसा प्रतिसाद मिळत नाही. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नागपूरकर देखील गंभीर दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी आता लॉकडाऊन हा एक पर्याय आहे का याचा विचार किंवा याची चाचपणी महानगरपालिका असो किंवा राज्य प्रशासनाकडनं केली जात आहे. हा लॉकडाऊन थोडासा वेगळ्या प्रकारचा असेल, जो प्रतिबंधित क्षेत्र असेल किंवा जे हॉटस्पॉट असेल त्याच भागात लावायचं का, जेणेकरून त्या भागातनं संक्रमण बाहेर पसरणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या 1.5 महिन्यामध्ये ज्या प्रकारे नागपूरने सातत्याने म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने संक्रमण दर नागपूरमध्ये वाढत असताना मात्र प्रशासनाने ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट हे जे केंद्रीय पथकाने तत्व सांगितलं होतं त्या तत्वाचं पालन होताना दिसत होतं. फक्त नागरिक स्वतः टेस्टिंग करत होते, ते पॉझिटिव्ह आढळले की ते होम क्वारंटाईन राहायचे, ज्याला गरज असली तर ते क्वारंटाईन सेंटरवर जायचे. म्हणजे महत्त्वाचा विषय आहे की प्रशासनानं जे ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट हे करायचं होतं ते दिसत नाही. ट्रॅकिंग तर सोडून द्या, म्हणजे ट्रॅकिंग तर झालंच नाही. ज्यांना पॉझिटिव्ह सापडले त्यांच्या 1-2 लोकांना विचारलं, त्या व्यतिरिक्त प्रशासन काही करताना दिसत नाही किंवा नव्हतं. मात्र आता 2-3 दिवसापासून कुठेतरी प्रशासनाने खंबीर पावलं उचललेली आहे. होम क्वारंटाईन हे बंधनकारक केलेलं आहे. जर का ते होम क्वारंटाईनचं नियमाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे आणि पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल होणार आहे. इतकंच नाही तर नागपूर महानगरपालिकेने पथकं देखील नेमलेली आहे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन, कारण की नागपूर महानगरपालिकेकडे पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद असते. त्यांच्या घरी जाऊन ते विलगीकरण कक्षामध्ये आहे की नाही स्वतःच्या त्याची तपासणी करणार आहे. ते जर का बाहेर निघेल तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई होणार आहे. तर नागपूर महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे. फक्त आता ज्या प्रकारचे आकडे नागपूरमधून येत आहेत त्यामुळे नागपूर शहर हे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का हा प्रश्न थोडा उपस्थित होत आहे. बिलकुल बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नागपूर आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे की काय हेच हे आकडे बघून म्हणावं असं वाटतंय. नागपूरकरांनो, सावध व्हा. सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करा आणि कोरोनाचा हा जो प्रादुर्भाव वाढतोय तो थांबवायला मदत करा. पुढची ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत. बातमी साताऱ्यातली आहे. शाळेपाठोपाठ वृद्धाश्रमात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. साताऱ्यातील महागाव इथल्या मातोश्री वृद्धाश्रमात 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वृद्धाश्रमातील 55 ते 75 वयाच्या वृद्धांचा बाधितांमध्ये समावेश आहे. महागावमध्ये आता वृद्धाश्रमातही कोरोना पसरत चाललाय. आपण बघितलं आधी शाळांमध्ये कोरोनाचं संक्रमण वेगानं होत असल्याचं दिसलं होतं, त्यामुळे तातडीनं उपाययोजना स्थानिक प्रशासनाला कराव्या लागलेल्या होत्या. मात्र आता हा प्रादुर्भाव वाढत चाललाय. वृद्धाश्रमात देखील आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचं बघायला मिळत आहे. महागावच्या मातोश्री वृद्धाश्रमात 17 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊया. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. किरण, काय नेमकी माहिती आहे? अजिंक्य, गेल्या 3 महिन्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये जो काय आकडा कमी होत होता तो आता वाढताना पाहायला मिळत आहे. दुपटीनं जी आहे ती संख्या बाधितांची सापडत आहे. शाळांमधील विद्यार्थीही यामध्ये बाधित होण्याची संख्या वाढत होती. मात्र आता शाळेपाठोपाठ आता वृद्धाश्रमामध्ये देखील ही संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. सातारा तालुक्यातील महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रम आहे. या ठिकाणच्या काही वृद्धांना जे आहे ती कोरोनाची बाधा झालेली आहे. जवळपास या मातोश्रीतील 17 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. या वृद्धाश्रमामध्ये पाहायला गेलं तर 55 ते 75 वयाची वृद्ध जे आहेत या ठिकाणी राहत आहेत आणि यातील काही जणांना जे आहे ती कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे इतरही जी काही लोक राहणार आहेत त्यांचेही स्वॅब घेण्यात आलेले आहे आणि त्याचे रिपोर्ट्स जे आहेत ते येतीलच. मात्र यामध्ये आणखीन आकडा वाढण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनानं कुठेतरी सांगण्यात आलेली आहे. बिलकुल बिलकुल चिंतेचा हा विषय दिसतोय. किरण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आकडा कदाचित आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो साताऱ्यात देखील आता प्रादुर्भाव कोरोनाचा वाढत चाललेला आहे. पुढची बातमी बघूया. बातमी धुळ्यातली आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतंय आणि वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनलेली आहे. हजाराचा टप्पा ओलांडला गेला असून जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 16,963 वर जाऊन पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात रुग्णसंख्या 1200हून अधिक वाढलेली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धुळे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. त्यामुळे या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता देखील वाढलेली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकनंतर धुळे जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते. धुळे जिल्ह्यामध्ये आता कोरोना 17,000च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि एकीकडे आता जिल्ह्यात ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निश्चितच चिंता वाढलेली आहे. कारण की जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत
1381 एवढे ॲक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण आहेत आणि या 1381 ॲक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल 950 रुग्ण हे एकट्या धुळे शहरातील आहेत. धुळे शहर हे जिल्ह्यातलं सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं आहे आणि याच धुळे शहरातला देवपूर परिसर असेल, त्याचबरोबर साक्री रोड परिसर असेल, त्याचबरोबर इतर अपार्टमेंट्स असतील, या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते. धक्कादायक म्हणजे याआधी ज्यावेळेस कोरोनाची लाट आली होती त्यावेळेस एकाच घरामध्ये जर एखादी व्यक्ती कोरोना बाधित आढळून येत होती तर घरातल्या 1 किंवा 2 व्यक्ती कोरोना रुग्ण म्हणून त्यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह येत होता. मात्र सध्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढली आहे आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने देखील आता ज्या बाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट आहेत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे आहेत त्यांना देखील वाढवले. त्यामुळे कुठे ना कुठे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये एकाच घरातल्या 2 किंवा त्यापेक्षाही अधिकचे जे रुग्ण आहेत ते कोरोना बाधित म्हणून आढळून येत आहेत. त्यामुळे निश्चितच वाढणारी रुग्णसंख्या जी आहे ती प्रशासनासाठी आता चिंतेचा विषय बनलेली आहे. दुसरीकडे धुळे शहर एकीकडे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं असताना आता ग्रामीण भागात देखील कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. शिरपूर जे गेल्या वर्षी मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट होता त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केलाय. त्या ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यामधल्या छोट्या छोट्या गावांमध्ये देखील आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. निमगुडसारख्या एका छोट्याशा गावामध्ये एकाच दिवसामध्ये 20हून अधिक रुग्ण जे आहेत ते कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना निश्चितच चिंता वाढली आणि आरोग्य यंत्रणा प्रशासन जे आहे ते आता हा कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी याआधीच त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र कुठेतरी आता प्रशासनाच्या या प्रयत्नांना नागरिकांनी देखील साथ देणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतः जबाबदार बनणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण कुठेतरी या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखू शकतो आणि स्वतःचा देखील बचाव करू शकतो. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. पुढची ब्रेकिंग न्यूज जळगाव मधली आहे. जळगावातही कोरोनाचा धोका आता वाढू लागलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हा कर्फ्यू असेल. 11 मार्च म्हणजे गुरुवारपासून रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मार्च सकाळी 8 पर्यंत हा जनता कर्फ्यू असेल. या 3 दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद असतील. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शहरातल्या जनतेनं या जनता कर्फ्यूचं पालन करावं असं आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि प्रशासनानं केलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले जळगावचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्या सोबत आहेत सध्या. इम्तियाज, जळगावातलाही कोरोनाचा धोका आता हळूहळू वाढू लागलेला आहे आणि 3 दिवसाचा जनता कर्फ्यू आता पाळण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य सर, जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही वाढत चाललेली आहे. या दररोज जे स्वॅब घेण्यात येत आहे या स्वॅब मध्ये 500 ते 600 वरती कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून येत आहे. याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा अधिकारी यांनी काल एक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा या 3 दिवस रात्री 8 वाजेपासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे आणि या संचारबंदीमध्ये अत्यंत आवश्यक सेवा हे फक्त सुरू राहणार आहे. ज्याच्यामध्ये बस, ट्रेन आणि प्लेन हे सुविधा सुरू राहणार आहे आणि जे बंद राहणार आहे शाळा, कॉलेजेस आणि प्रायव्हेट कोचिंग क्लासेस वगैरे हे सर्व बंद राहणार आहे. जे कोणी नियमाचं उल्लंघन करणार आहे असे लोकांवरती कडक कारवाई करण्यात येईल असेही सूचना देण्यात आलेल्या आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यामध्ये तो वाढतच आहे, परंतु तालुक्यातील जे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाची संख्या वाढत आहे. बिलकुल इम्तियाज, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. जळगाव मधली कोरोना रुग्णसंख्या वाढ आता चिंतेचा विषय ठरत चाललेली आहे. त्यामुळे जळगावकरांनी देखील आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे आणि कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याची गरज आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज बातमी मुंबईतली आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागलेली आहे, पण या वेळेला कोरोनाचा हॉटस्पॉट बदललाय. सध्या एफ उत्तर भाग शहराचा 2ऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय. सायन कोळीवाड्याच्या याच इमारतीत एकाच आठवड्यात कोरोनाचे 9 रुग्ण सापडले. यानंतर महानगरपालिकेनं तातडीनं रहिवाशांना नोटीस बजावली. घरीच विलगीकरण करण्यात आलं आणि बाहेर फिरताना आढळल्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला. विशेष म्हणजे फक्त एफ उत्तर विभागात घरी विलगीकरण करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जे आहे परत डोकं वर काढत आहे, तर आपल्याला काही माणसं आपले प्रिकॉशन घेत नाहीये, त्याच्यामुळे परत आपण डोकं काढतोय. त्यामध्ये जवळपास म्हणजे 1 वाढता विचार केला आपण तर 500 पेशंट सध्या ऍक्टिव्ह आहेत जवळपास आणि डेलीचा ॲव्हरेज जवळपास 40-45-50चा ॲव्हरेज चालला आहे.
हा अगोदर आपण एक 16वर आलतो, 15 ते 20च्या रेंजमध्ये होतो, परंतु ह्या 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आपण हा रेंज डबल गेलो, जवळ 45पर्यंत गेलो. आणि खरं सांगायची गोष्ट म्हणलं तर हा नॉन स्लममध्ये जास्त चालला आहे. जसं की थोडा माझ्या प्रतिष्ठानगरमध्ये, माटुंग्यामध्ये, दादर पारशी कॉलनी आहे, त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. स्लममध्ये पण आहे, पण नॉन स्लममध्ये जास्त वाढत चाललं आहे. सध्या मुंबईतल्या हॉटस्पॉटमध्ये माटुंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथे जवळपास 65% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते, तर 35% इमारतीत. यातही 98%पेक्षा जास्त रुग्ण इमारतीत सापडत आहेत. इथल्या 20 इमारती आणि 27 मजले सील करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यापासून इथे दर दिवसाला सरासरी 45 रुग्ण सापडत आहेत. प्रशासनानं केलेल्या सूचनांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एकूणच काय, मुंबईकरांच्या बेपर्वाईनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट पुन्हा एकदा घोंगावू लागलंय. आता जिथे इमारतीमधील रहिवाशांच्या अधिकाधिक संसर्ग वाढतोय, अधिकाधिक इमारतींमधले नागरिक बाधित होत आहेत, यामागचं कारण हर्ड इम्युनिटीचा अभाव तर नाही ना? प्रवीण शेट्टीचा स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत. सध्या प्रणाली, मुंबईमध्ये देखील आता हॉटस्पॉट्सची संख्या वाढू लागलेली आहे आणि एफ उत्तर भाग आता दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट ठरत चाललेला आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनतेय. प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी खरं आहे, परंतु जर आपण मुंबईची आकडेवारी बघितली कालची, तर कालची आकडेवारी ही 1002 नवीन कोरोना बाधित रुग्ण जे आहेत ते आढळून आलेले आहेत. तर 2 जणांचा काल मृत्यू झाला आहे. राज्याची परिस्थिती बघितली तर काल 9900 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत, तर 56 लोकांचा राज्यभरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यातही जर मुंबईविषयी विशेषतः बोलायचं झालं तर इतर शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये रुग्ण बाधित होण्याचं जे प्रमाण आहे, जी टक्केवारी आहे ती कमी आहे, परंतु ही टक्केवारी नक्कीच दुर्लक्षित करण्याइतकी नाही. मुंबई महानगरपालिकेचं सातत्यानं असं म्हणणं आहे की आम्ही जे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आहेत किंवा जे रुग्ण आहेत यांनी जास्तीत जास्त नियमांचं पालन करावं, सर्वसामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त नियमांचं पालन करावं याच्यावर भर देतो आहोत. आणि जर नागरिकांनी त्याचं व्यवस्थित पालन केलं, रुग्णसंख्या वाढीचा दर हा जर कायम राहिला किंवा वाढला तर मात्र लॉकडाऊन करण्याची परिस्थिती काही भागांमध्ये येऊ शकते. आत्ता तसं चित्र नसलं तरी हे संपूर्णपणे नागरिकांवर अवलंबून आहे की त्यांनी नियमांचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे. महानगरपालिकेने भरारी पथकं असतील किंवा त्याचबरोबर क्लीनअप मार्शल्स असतील यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. ज्या लोकांना गृहविलगीकरणात ठेवलेलं आहे आणि तरी जर ते बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल केला जातोय. म्हणजे किती मोठी गोष्ट किंवा किती मोठी कारवाई मुंबई महानगरपालिका करताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे तुर्तास तरी रुग्णवाढीचा जो दर आहे हा एकाच टक्केवारीवर थांबून राहिलेला आहे, तो वेगात वाढत नाहीये जसा महाराष्ट्रातल्या इतर ग्रामीण भागांमध्ये तो वाढताना दिसतोय. तरी सुद्धा ही समाधानाची बाब नाही. नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेणं, नियमांचं पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यावरच मुंबई महानगरपालिका सध्या तरी मोठ्या प्रमाणावर भर देताना दिसते. त्यात मग माटुंगा असेल, चेंबूर परिसर असेल, बोरीवली असेल, हे हॉटस्पॉट होत आहेत आणि त्यामुळे या भागांवर जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. बिलकुल बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचा विषय जरी असली तरी रुग्णसंख्या वाढू न देणं नागरिकांच्या, आपल्या सर्वांच्याच हातात आहे. त्यामुळे जर नियम आपण पाळले तर रुग्णसंख्या आपोआप कमी व्हायला मदत होऊ शकेल. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. बातमी औरंगाबादची आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 550 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडलेली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता 53,907 वर गेला आहे. तर आतापर्यंत 49,382 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आता आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, औरंगाबाद मधली देखील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरतेय. 550 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. अक्षय, निश्चितच औरंगाबादसाठी ही अत्यंत धोकादायक आकडा आहे, कारण
औरंगाबादमध्ये मागच्या महिन्यामध्ये 21-22 आकडे होते, आज ते जवळपास 5.5 पर्यंत गेलेत आणि दररोज जवळपास 100 रुग्णांची भर पडते या ठिकाणी आणि याला कोणी जबाबदार नाही, नागरिक स्वतः जबाबदार आहेत. कारण कसल्याही पद्धतीचे नियम या ठिकाणी पाळले जात नाहीत किंवा कसल्याही पद्धतीच्या सूचनांचं पालन या ठिकाणी होत नाही. या लॉकडाऊन आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगाबादमध्ये येत्या 11 तारखेपासून लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. शनिवार रविवार 100% लॉकडाऊन असणार आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा इतर 5 दिवस सुद्धा मोठे कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत आणि जवळपास 4.5 ते 6 हजारापर्यंत आता ऍक्टिव्ह रुग्ण औरंगाबादमध्ये आहेत. या ठिकाणी शाळा असतील, राजकीय गॅदरिंग असतील, लग्न असतील, याच्यावर पूर्णपणे बॅन घालण्यात आलेला आहे आणि आता शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन आता लोक कसं पाळतात हे पाहणं महत्वाचं आहे. आणि जे बाजार असतील किंवा सकाळच्या मंडी असतील यावर मात्र सरकारचं कसल्याही पद्धतीचं लक्ष दिसत नाही, त्यामुळे झपाट्याने या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये जसे हॉटस्पॉट ओळखले जाऊ शकतात त्या पद्धतीने औरंगाबादमध्ये ती परिस्थिती नाही, कारण औरंगाबाद शहरातील संपूर्ण परिसरातून 1-2 पेशंट सापडत आहेत. त्यामुळे हॉटस्पॉट जाहीर करण्यातही जे आहे प्रशासनाला थोडी अडचण येत आहे. प्रत्येक भागातून नागरिक येत आहेत. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मागच्या कोरोनाच्या वेळेस ज्या पद्धतीनं बेड्स अवेलेबल नव्हते, ऑक्सिजन अवेलेबल नव्हते, औरंगाबादमध्ये ती परिस्थिती पुन्हा सुरू झालेली आहे. कुठेही कोविड सेंटरला बेड उपलब्ध नाही आहेत किंवा खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा बेड उपलब्ध नाहीत किंवा सिरियस पेशंटसाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नाहीत. एकंदरीतच परिस्थिती धोक्याच्या बाहेर जाऊ लागली औरंगाबादमध्ये. आणि औरंगाबादमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मतभेद आहेत. त्यांच्यामध्ये एक वाक्यता दिसत नाही लॉकडाऊन लावण्याबद्दलचा, कारण जिल्हाधिकारी पूर्णपणे लॉकडाऊन लावायला तयार नाही, तर इतर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जवळपास 550-500चा आकडा पार झालेला आहे आणि आता लॉकडाऊन लावलं गेलं पाहिजे. आणि लोकांमध्येही काही लोक औरंगाबाद सुद्धा कदाचित लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरच आहे की काय, अशीच सध्याची परिस्थिती आहे. सिद्धार्थ, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. औरंगाबादकरांना देखील आता आणखी खबरदारी घेण्याची गरज दिसते, कारण 550 रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे चिंतेचा विषय. पुढची महत्वाची बातमी बघूया. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणं, एका बाधित व्यक्तींमागे 30 जणांचा शोध घेणं आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 24 तास लसीकरण सुरू करणं अशा शिफारसी कोरोना कृती दलानं राज्य सरकारला केलेल्या आहेत. उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा संसर्ग वाढतोय की काय, अशीच सध्याची परिस्थिती दिसते आणि त्यामुळेच हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना तातडीनं करण्याची गरज आहे. यानंतर पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. मुंबईसह राज्यभरात वाढलेल्या कोरोनाच्या संक्रमणाबाबत भाजपनं महाविकास आघाडीला लक्ष केल्यानंतर आता सामनामधून भाजपच्या या टीकेचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. मुंबईत वाढलेल्या कोरोनाचं खापर मुंबई लोकलवर फोडण्यात येतं, मात्र नवी दिल्लीतही ट्रेन सुरू आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. पंतप्रधान आणि गृहमंत्री हजारोंच्या सभा घेतात, मात्र ते स्वातंत्र्य सर्वसामान्यांना नाही. दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाली असावी, त्यामुळे त्यांना कोरोनाचा स्पर्श होत नाही, अशा शब्दांमधनं ही टीका सामनामधून केंद्र सरकारवर करण्यात आलेली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज. राज्याचं शेवटचं टोक असलेल्या गडचिरोलीमध्ये सुद्धा कोरोनाचा कहर बघायला मिळतोय. 24 तासात जिल्ह्यात 27 नवे कोरोनाबाधित आढळलेले आहेत, तर 33 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 9,462 वर पोहोचली आहे. गडचिरोलीमधल्या कोरोना संदर्भातली अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. महेश, गडचिरोलीमध्ये देखील रुग्णसंख्या आता हळूहळू वाढू लागल्याचं या आकड्यांवरनं बघायला मिळत आहे. काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? गडचिरोली हा राज्यातला सर्वाधिक मागास आणि घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची परिस्थिती आपण जर बघितली तर या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे खूप उशिरा सापडायला सुरुवात झाली होती आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये
9,756 रुग्ण एकूण सापडले होते. त्यापैकी 9,400 काही संख्ये रुग्ण बरे झालेले आहेत. म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जो आहे जिल्ह्यामध्ये जास्त आहे. सध्या जिल्ह्यात 156 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. 27 रुग्ण काल नवीन सापडले होते. आपण जर एक 20 दिवसापूर्वीची परिस्थिती आपण जर बघितली तर केवळ 17 सक्रिय रुग्ण होते. ती संख्या आता झपाट्याने वाढून 156 वर आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी या जिल्ह्यात सुद्धा रुग्णांची संख्या वाढत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. 108 जणांचा आतापर्यंत गेल्या वर्षभरात मृत्यू झालेला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.29% आहे आणि मृत्यूदर सुद्धा राज्यात या ठिकाणी सर्वात कमी आहे. तरीही जे आहे जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातलेले आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही कोरोनाचे सगळे नियम पाळा. मात्र अनेक ठिकाणी आपण बघू शकतो की लोक अजूनही मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचे नियम असतील ते सगळे पाळत असताना दिसत नाही आहेत. विशेषतः या जिल्ह्याला तेलंगणा छत्तीसगडची सीमा लागून आहे. त्यामुळे लगतचे मोठे शहर हैदराबाद असेल, तेलंगणामध्ये वारंगल असेल, त्या ठिकाणी जाणं येणं असेल किंवा इकडं छत्तीसगडमध्ये जाणं येणं लोक करतात. त्यामुळे हा जो प्रसार आहे हा आता कुठेतरी हळूहळू वाढत आहे. रुग्णसंख्येचा वेग जरी कमी असला तरी ही वाढते रुग्णांची जी संख्या आहे ती संख्या देखील नियंत्रणात येण्याची आता गरज दिसतेय. 108 ऍक्टिव्ह केसेस आपण बघितल्या होत्या, 156 झालेल्या आहेत. 108 रुग्णांचा मृत्यू झाला गेल्या वर्षभरात. त्यामुळे गडचिरोलीतला हा आकडा देखील आता आणखी नियंत्रणात येण्याची गरज वाटतेय. महेश, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. एका छोट्याशा ब्रेकची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे. परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईकडे जाणारा कंटेनर समोरून येणाऱ्या लेनवरच्या ट्रकला धडकला. त्यानंतर या दोनही वाहनांनी पेट घेतला होता. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानं तो ट्रकवर धडकल्याची माहिती मिळतेय. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अनीस शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अनीस, काय नेमकी माहिती आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवर किलोमीटर 37 जवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. कंटेनर जो आहे हा कंटेनर ब्रेक निकामी झाल्याने लेन क्रॉस करून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर समोर येणाऱ्या ट्रकला जो आहे तो आदळला आणि या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतलेला आहे. अतिशय भीषण अपघात म्हणावा लागेल. दोन्ही वाहनांचं जे आहे मोठ्या प्रमाणात या अपघातामध्ये नुकसान झालंय. अपघातानंतर मदत कार्य करणाऱ्या जे काही मदत करणारे तिथं उपस्थित होते, पोलीस असतील, महामार्ग पोलीस असतील, डेल्टा फोर्स असतील, अतिशय जीवावर जोखीम पत्करून त्यांनी ही सर्व आग विझवली आहे. रात्रभर ही आग आहे ती दोन्ही वाहनांना धुमसत होती. सध्या ही दोन्ही वाहनं जी आहेत ती पुणे लेनवर असल्याने पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती संत गतीने सुरू आहे. अपघातानंतर जखमींना जे आहे त्या तात्काळ उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे आणि सध्या महामार्गावरून ही दोन्ही वाहनं जे हटवायचं काम सध्या सुरू आहे. बिलकुल अनिस, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हर रूममध्ये घुसून तब्बल 27 सर्व्हरमधला डेटा एन्क्रिप्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळपास 5 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या प्रकरणी सायबर विभागानं अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. गोपनीय डेटा खासगी संस्थेकडे का देण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गोविंद, स्मार्ट सिटी मधल्या 27 सर्व्हर मधला डेटा इन्क्रिप्ट झाल्याची माहिती समोर येतेय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, याहूनही धक्कादायक म्हणजे ही घटना मागच्या आठवड्यात घडली आणि या संदर्भातली तक्रार काल देण्यात आली. टेक महिंद्राचे जे प्रोजेक्ट हेड आहेत महेंद्र लाठी यांनी ही तक्रार दिली. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सायबर विभागाने अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र तक्रारीत स्पष्ट म्हटलंय की कोणीतरी अज्ञाताने सर्व्हर रूम मध्ये प्रवेश करून हा डाटा एन्क्रिप्ट केला, म्हणजे नासधूस केला, जो कुणाच्याही कामाला येत नाही. आता नासधूस केला की चोरी झाली हा तपासाचा भाग आहे. मात्र हे अत्यंत गंभीर आहे. स्मार्ट सिटी जो प्रकल्प आहे केंद्र शासनाचा, त्याद्वारे शहरातील जे
वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, विकास प्रकल्प आहेत जे आधुनिकतेकडे नेतात असे प्रकल्प राबवल्या जातात आणि अशा प्रकल्पाचा हा डेटा होता का, त्याच्यात टेंडरची माहिती होती का, नागरिकांची जी माहिती वैयक्तिक ती माहिती होती का, यामध्ये हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. या संदर्भात नीलकंठ पोमन जे स्मार्ट सिटीचे अधिकारी आहेत त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की डेटा तेवढा महत्वाचा नव्हता, मात्र जे 5 कोटी रुपयाचं नुकसान झालंय त्याबाबत आम्ही विचार करतो आहोत. हे दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी ते बोललेले आहेत. त्यामुळे शंकेला वाव आहे की नेमका हा प्रकार कसा घडला, कधी घडला आणि आतापर्यंत हा पाठीशी का घातला गेला. टेक महिंद्रा मोठी कंपनी आहे आणि असं असताना जर ही माहिती सुरक्षित ते ठेवू शकत नसतील तर या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. बिलकुल बिलकुल. गोविंद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. 27 सर्व्हर मधला डेटा एन्क्रिप्ट झालाय, त्यामुळे इतके दिवस या सगळ्या बाबतीत त्या कंपनीला, खासगी कंपनीला कळलं कसं नाही आणि हा डेटा चोरीला जाईपर्यंत नेमकं काय केलं जात होतं या संदर्भातला तपास आता निश्चितपणे केला जाईल. पण या धक्कादायक प्रकारामुळे आता सगळीकडेच आश्चर्य व्यक्त होत आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.